नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अशी 411 मनुष्यबळाचा सेवाबाह्य यंत्रणेद्वारे आता याच्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. नेमकं काय आहे हा जी आर आता 13 डिसेंबर रोजीचा आहे. 13 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाकडून एक जी आर आला की ज्यामध्ये शासनालाही कळून चुकलं आहे की लोकांचे जे काही अर्ज आहेत ते अपात्र होत नाही आहे. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत ते शेतकरी इथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र केले जातात. पण बहुतेक शेतकऱ्यांचं काय होतं आहे, मागच्या 2 वर्षापासून त्यांच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा पैसा येत नाही आहे, पी एमचा येतो आहे. तर कोणाच्या अकाउंटमध्ये पी एमचा येतो आहे तर कोणाच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरीचा पैसा येत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता बंद करण्यासाठी राज्य शासनाकडून हा जी आर आता निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला या जी आरच्या माध्यमातून कळणार आहे मित्रांनो. बघा, प्रस्तावनामध्ये त्यांचं म्हणणं आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हे केंद्र पुरस्कृत योजना अजून हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता आपल्याला 2-2 हजार रुपये मिळतात, 6,000 रुपये वार्षिक पैसे येत असतात. ओके, तर सेम कंडिशन आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये मिळत असतात. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बघा, त्यांचं म्हणणं आहे की उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत झालेल्या सर्वाधिक जी काही संख्या आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. म्हणजे 1 नंबरला UP आहे, 2 नंबरला महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारकडून वेळोवेळी आढावा घेतला आणि मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे आता त्या पोर्टलची व्यवस्थितरित्या तिथे काम करता येत नाही आणि म्हणूनच आता इथे मनुष्यबळ हे करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं समजणार आहे की जे काही KYC प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे, भूमी अभिलेख नोंदवणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीचे प्रमाणपत्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांचे पोर्टलवर नोंदणी करणे, मयत लाभार्थ्यांचे वारसांचे नावांची नोंदणी करणे, स्वयं नोंदणीकृत करणे, लाभार्थ्यांची तपासणी मान्यता प्राप्त करणे, याबाबत सगळ्या गोष्टी आता केंद्र शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना सांगण्यात येतात. पण शेतकऱ्यांकडनं वेळेअभावी किंवा त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचवली जात नाही आणि म्हणून हे जे काही 411 मनुष्यबळ आहेत हे सेवाबाह्य केंद्राद्वारे हे आता असणार आहे. म्हणजे ऑनलाईनसाठी शेतकऱ्यांना आता कुठेही जास्त त्रास होणार नाही. त्याच्यानंतर त्यांचं सदर विनंतीस अनुसरून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मुख्य सचिव यांची मान्यता असून 10/10/2024 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव तिथे टाकण्यात आलेला होता. आता शासन निर्णय इथे त्यांनी सांगितले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्य व जिल्हा तालुका स्तरावर आवश्यक असल्यामुळे 411 मनुष्यबळांचा सेवा यंत्रणेमध्ये करण्यात येणार आहे समावेश. आता याच्यामध्ये 411 जे मनुष्यबळ आहे ते कशा पद्धतीने असणार आहे. अवर सचिव कक्ष 11 व कृषी व पद्म विभाग याच्यामध्ये कार्यालयीन सहाय्यक 4 क्वांटिटी 1 क्वांटिटी, संगणक चालक 1 क्वांटिटी, तंत्र सहाय्यक 1 क्वांटिटी, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर 1 क्वांटिटी, तंत्र सहाय्यक 6 क्वांटिटी, कार्यालयीन सहाय्यक 1 क्वांटिटी, संगणक चालक 8 क्वांटिटी, शिपाई 1 क्वांटिटी. नंतर दिले मित्रांनो. परत त्यांनी जिल्ह्यासाठी आता जिल्हा नोडल एजन्सी जिल्ह्यामध्ये बसणारे जे लोक असणारे त्यांच्यासाठी 34 लोक असणारे की जे स्पेशल हेच कामं करणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात आणि PM किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कसा देता येईल याच्या संदर्भातच ते कंटिन्यू काम करणार आहेत. आणि जास्त मनुष्यबळ जे असणार आहे ते तालुका क्षेत्रावर असणारे, तालुका क्षेत्रावर 355 मनुष्यबळ असणारे आणि टोटल जे आहे ते 411 मनुष्यबळ असणारे. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी 34 आणि तालुक्याच्या ठिकाणी 355. म्हणजे आपले जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम आता सॉल्व करण्यासाठी हा निर्णय आता राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे. 355 आता लवकरच हे लोक तिथे कामाला येतील आणि आपल्या शेतकऱ्यांचे ज्या काही राहिलेले अनुदान आहेत, जे काही हप्ते आहेत ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करा, चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.